नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 6वीचं आणि गुणोत्तर प्रमाणावरचे जे सराव संच आहेत त्याचे आपण सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने एक एक गणित घेऊ आणि तुम्हाला मी समजवणार आहे. तर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशा गणिताचे जे सराव संच आहेत त्यांचे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला तर सुरुवात करू. सराव संच 29 गुणोत्तर प्रमाण जो आपला 11वा प्रकरण आहे त्याचा सराव संच 29 आहे आणि त्याचा एक पहिला प्रश्न दिलेला आहे, काय सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे काय, तर पहिला 20 मीटर कापडाची किंमत किती दिली, 3600 रुपये, 3600 रुपये. तर 16 मीटर कापडाची किंमत काढा. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 1 मीटरची किंमत दिलेली नाही, आपल्याला डायरेक्टली किती 20 मीटर कापडाची किंमत दिलेली आहे 3600. तर आपल्याला विचारलेली किती आहे, 16 मीटर कापडाची किंमत किती. तर आपल्याला त्याच्यासाठी पहिले तर 1 मीटर कापडची लांबी काढावी लागेल. म्हणून आपण काय करणार आहेत बघा, सोडवायला आपण सुरुवात करू. नीट लक्ष द्या, थोडंसं समजून घ्या. गणित समजलं तर खूप मजा येते. बघा काय दिलेलं आहे, 20 मीटर कापडाची किंमत किती, 20 मीटर 20 मीटर कापडाची किंमत किती दिलेली आहे, तर 3600 रुपये दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 मीटर कापडाची किंमत. आता 20 मीटर कापडाची 1 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहेत, तर 20 मीटर कापडाची किंमत भागिले करणार आहेत एकूण कापड. एकूण म्हणजेच 20 मीटर कापड. बघा 20 मीटर कापडाची किंमत किती दिलेली आहे, ते 3600 आणि किती मीटर, तर 20 मीटर कापडाची किंमत 3600 आहे. तर हा एकक स्थानी शून्य आहे, इथे पण शून्य आहे म्हणून घालवला. बे एक बे उरतो 1, तिनामधून 2 गेला तर उरतो 1 आणि होतात 16. तर बे आठी 16 आणि बे शून्य 0. तर किती 180 रुपये काय झालं, तर 1 मीटर कापडाची किंमत. एक मीटर कापडाची किंमत किती होणार आहे, तर 180 रुपये. तर आपल्याला किती मीटर कापडाची किंमत विचारलेली आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती. म्हणून आपण 16 मीटर कापडाची किंमत कशी काढणार, तर बघा एका मीटरची किती काढला आपण, 180. तर आपल्याला अशा 16 मीटर कापडाची किंमत विचारलेली आहे. म्हणून एका मीटरची जर 180 असेल तर गुणिले किती करणार आहेत आपण, 16 मीटर. म्हणजेच आपल्याला किती होतात गुणाकार. बघा इथे मी गुणाकार करतो, 180 गुणिले किती करणार आहेत, 16. 6 शून्य शून्य 6 8 48, हातचे गेले 4, 6 1 6 आणि 4 किती होतात, तर 10. 1 शून्य घेतला, 0 1 0 0 8 1 8 आणि 1 चा 1 म्हणजे 0 8 8 आणि 2 म्हणजेच किती 2880 रुपये 16 मीटर कापडाची किंमत होईल. म्हणून आपण काय लिहिणार आहेत, तर 16 मीटर कापडाची किंमत, 16 मीटर कापडाची किंमत किती रुपये होईल, रुपये 2880 रुपये आहे. अशा हा प्रश्न सोडवायचा आहे ना. गणित एकदम सोपं, समजलं तर एकदमच सोपं आहे, काहीच कठीण नाही. फक्त आपण काढलं, दिलेलं होतं आपल्याला 20 मीटर, त्याचं आपण 1 मीटरमध्ये काढला आणि त्याच्यानंतर आपण 16 मीटरचे कापडाची किंमत काढली.
प्रश्न काय दिलेला आहे? सराव संच 29 मधल्या पहिल्या मधला दुसरा प्रश्न. गणित समजतंय तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा, थांबत राहा, नीट बघा, तुम्हाला नक्कीच समजणार आहे. मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहेच, जे तुम्हाला पण समजेल. तर बघा काय दिलेलं आहे. 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती दिली आहे? ते 325 रुपये आहे. तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती? तर सुरुवातीला तर आपल्याला काय दिलेलं आहे? 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे? रुपये 325 आहे. किती आहे? रुपये 325 किंवा 325 असं आपण लिहू. तर आपल्याला मागे जसं आपण एका मीटरचं काढलं तसं 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर काय करणार आपण? 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत भागिले काय करणार आहेत आपण? तर 10 घेणार आहेत. का? कारण की 10 किलो आहे. तर 10 किलोत किती? 10 किलोची किती आहे? 325 आहे. तर छेदात किती घेणार आपण? 10. जर 10ने भागलं आपलं तर 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती होणार आहे? तर 10ने भागलं तर किती? 32 जर बघा आपण भागच देऊन दाखवतोय मी. 325 आणि 10 तर 10 त्रिक 30. तर किती उरतात? 2 उरतात. आता भाग जात नाही. तर आपण हा 5 उतरवला म्हणजेच किती? 25 झाले. 10 दुने 20. तर आता किती राहणार आहेत? 5. आता 5ने भाग जातोय का? नाही जात. म्हणून दशांश चिन्ह घेऊन 0 घेतला. आता हे आपण 5वीच्या सराव संचात सर्व बघितलेलं. गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा. नसेल बघितलं तर ते तुम्ही बघून घ्या. तर बघा इथे 50 झाले. 10 पाचा 50 म्हणजेच किती होणार आहे? तर 32.5 रुपये 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत होणार आहे. तुम्ही गणित जेव्हा समजवतोय तेव्हा बघायला कंटाळा कराल तर गणित तुम्हाला कधीच येणार नाही. म्हणून गणित समजून घेईपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघत राहा, तेव्हाच तुम्हाला गणित समजणार आहे. जर तुम्ही मध्येच सोडून दिलं तर ते गणित तुम्हाला कधी येणार नाहीच आणि गणिताची तुम्हाला भीती वाटतच राहील. म्हणून बघत राहा, समजून घ्या. चला आपण पुढचं करू. काय दिलेलं आहे? आता आपण 1 किलो तांदळाची किंमत काढली. किती? 32.5 रुपये. तर आपल्याला किती? 8 किलो तांदळाची किंमत. म्हणून 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर काय होणार आहे? तर 8 गुणिले 32.5 करणार आपण. तर आता आपण सरळ सरळ गुणाकार करू. 32.5 गुणिले किती करू? 8 करू. तर 8 पंचे 40 होतात. 4 गेले हातचे. 8 दुणे 16 आणि 4 किती होतात? 20 होतात. 2 गेले हातचे. 8 त्रिक 24. 24 आणि 2 किती होतात? तर 26 आणि किती नंतर दशांश चिन्ह? 1 नंतर. म्हणून किती होणार आहे? तर 260 रुपये 8 किलो तांदळाची किंमत. म्हणून 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत 260 रुपये आहे. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 29 मधला पहिल्यामधला तिसरा प्रश्न. आता मागे आपण 2 प्रश्न तर सोडवलेच आहेत, समजलेच असतील. तर पुढचा प्रश्न सुद्धा आता आपण घेऊ. काय दिलेलं आहे? तर 14 खुर्च्यांची किंमत 5,992 आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? म्हणजे इथे 14 खुर्च्यांची किंमत दिलेली आहे आणि विचारलेलं आपल्याला काय आहे? तर 12 खुर्च्यांची किंमत किती होईल? तर बघा 14 खुर्च्यांची किंमत
किती आहे तर 5,992 रुपये आहे. तर आपण पहिले तर एक खुर्चीची किंमत काढू. एक खुर्चीची किंमत बरोबर 14 खुर्च्यांची 14 खुर्च्यांची किंमत भागिले किती खुर्ची आहेत 14. तर बघा 14 खुर्च्यांची किंमत किती आहे 5,992 रुपये. छेदात किती 14. तर 14ने जर आपण भाग दिला कोणाला 5,992 ला तर 14 चोक 56 किती राहतात 3 राहतात. भाग नाही जात म्हणून 9 उतरवला तर 14 दुने 28 किती राहतात तर 9 मधून 8 गेला 1 आणि 3 मधून 2 गेला 1. भाग नाही जात म्हणून आपण 2 उतरवला तर 14 आठे 112 दर्शे. तर एक खुर्चीची किंमत किती होणार आहे तर आपण भाग दिला किती 428 रुपये एका खुर्चीची किंमत होते. तर म्हणून आपल्याला 12 खुर्च्यांची किंमत बरोबर 428 गुणिले किती करावं लागेल 12 करावं लागेल. तर आता आपण 428 ला 12 ने गुणू म्हणजे आपल्याला 12 खुर्च्यांची किंमत भेटणार आहे. 428 गुणिले 12 करू तर 12 आठी 96 होतात. 9 गेले हातचे 12 दुने 24 होतात किंवा आपण 2नेच भाग देऊ तर 2 आठी 16 होतात. 1 गेला हातचा 2 दुने 4 आणि 5 4 दुने 8 शून्य घेऊ 8 एके 8 2 एक 2 आणि 4 एके 4 तर किती 6. हे किती होतात 5 आणि 8 13. 1 गेला हातचा 10 आणि 11 आणि 1 गेला हातचा तर किती होतात 5,136 रुपये. किती होणार आहे 12 खुर्च्यांची किंमत तर 5,136 रुपये. म्हणून 12 खुर्च्यांची किंमत 5,136 रुपये आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 29 मधला पहिला मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर 30 डब्यांचे वजन किती दिलेले आहे 6 किलोग्रॅम. तर 1080 डब्यांचे वजन किती होईल. तर बघा त्याच्यासाठी आपल्याला एका डब्याचे वजन काढावं लागेल. तर 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम. 30 डब्यांचे वजन किती दिलेले आहे तर 6 किलोग्रॅम. तर एक डब्याचे वजन काढण्यासाठी आपल्याला बघा त्याच्या अगोदर आपण काय करू तर 6 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम हे करू. तर किती 6 गुणिले किती करावं लागेल तर आपल्याला माहित आहे काय माहित आहे की 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतो तर 1000 ग्रॅम असतो. म्हणून 6 गुणिले किती करणार आहेत तर 1000 करणार आहेत. तर किती होणार आहे 6000 ग्रॅम. 6 किलोग्रॅम म्हणजेच किती 6000 किलोग्रॅम. तर एका डब्याचे वजन बरोबर 30 डब्यांचे वजन 30 डब्यांचे वजन भागिले 20. तर 30 डब्यांचे वजन किती ग्रॅम काढलं आपण 6000
ग्रॅम काढला आणि छेदात किती 30, तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, 3 एके 3, 3 दुने 6, 3 शून्य शून्य, 3 शून्य शून्य, म्हणजेच किती 200 ग्रॅम. एका डब्याचे वजन किती होईल? एक डब्याचे वजन बरोबर किती येणार आहे? तर 200 ग्रॅम वजन होणार आहे. म्हणून 1080 डब्यांचे वजन बरोबर किती करणार आहे? तर 1080 गुणिले किती करावं लागेल? तर 200 ग्रॅम करावं लागेल. तर केलं तर किती होतात? ह्यांच्या दोघांचा गुणाकार केला म्हणजेच आपण सरळ सरळ 108 चे दुप्पट करू. 108 गुणिले 2 करू पहिले. किती होतात? 82 16, एक गेला हातचा, 200 आणि 1 आणि बे एक बे किती 216. किती होणार आहे? 216 आणि हा एक शून्य, हे दोन शून्य, 1 2 3, म्हणजेच किती होतंय? तर 2,16,000 ग्रॅम एवढं वजन झालं. तर आपल्याला काय किलोग्रॅम मध्ये वजन विचारलेलं आहे. म्हणून किती करणार? 2,16,000 भागिले किती करावं लागेल आपल्याला? कारण की किलोग्रॅम मध्ये काढण्यासाठी आत्ताच आपण लिहिलं 1 किलोग्रॅम म्हणजेच किती 1000 ग्रॅम. तर 1000 ने आपल्याला काय करावं लागेल? तर भागावं लागेल. तर हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, राहिले किती 216 किलो ग्रॅम. म्हणजेच म्हणून 1080 डब्यांचे वजन किती होणार आहे? तर 216 किलोग्रॅम. 216 किलोग्रॅम आहे. असा हा आपण प्रश्न सोडवायचा आहे. आहे ना सोपा? तर चला अजून पुढचे प्रश्न बघू आपण. सराव संच 29 मधला पहिल्यामधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे? तर समान वेगाने एक कार 165 किमी अंतर 3 तासात कापते. त्याच वेगाने 330 किमी अंतर जाण्यास कारला किती तास लागतील? आणि विचारलेला आहे 8 तासात कार किती अंतर कापेल? तर बघा, पहिले तर आपण काय काढू? तर समान वेगाने किती किलोमीटर गेली ती 3 तासात? तर 165 किलोमीटर गेली. म्हणून 3 तासात 3 तासात समान वेगाने कारने कापलेले अंतर किती आहे? तर 165 किलोमीटर अंतर तिने कापलं. तर म्हणून आपण कारने एका कारने एक तासात कापलेले अंतर 1 तासात किती कापेल? तर बघा, समान वेगाने किती 165, म्हणून 3 तासात कापलेले अंतर 3 तासात कापलेले अंतर भागिले आपल्याला काय करावं लागेल? तर 3, कारण की 3 तासात ती किती गेली 165 किलोमीटर गेली. म्हणून 165 भागिले 3 करू. तर 3 एके 3, 3 पाचे 15, 1 उरतोय आणि 3 पाचे 15, म्हणजेच म्हणून कारने 1 तासात कापलेले
अंतर 1 तासात किती अंतर कापलं तर 55 किलोमीटर. 1 तासात किती कार अंतर कापते तर 55 किलोमीटर अंतर कापते. शक्यतो ब्रॅकेट करत जा म्हणजे आपल्याला लक्षात येतं पटकन. थोडंसं माझे वरती खालते झालं म्हणून व्यवस्थित आला नाही. तुम्ही जरा व्यवस्थित करून घ्या. त्याच्यातलं आपल्याला विचारलेला काय विचारलेला आहे तर 330 किमी 330 किमी अंतर जाण्यास कारला लागणारा वेळ 330 किमी अंतर कारला लागणारा वेळ. तर काय करावं लागेल आपल्याला एकूण एकूण अंतर लागणारा वेळ एकूण अंतर भागिले एक तासात कापलेले अंतर 1 तासात कापलेले अंतर. तर किती एकूण अंतर किती दिलंय तर 330 किलोमीटर आणि किती तास 1 तासात जाते तर 55 भाग दिला तर 11 पाचा 55 होतात 11 त्रिक 33 होतात आणि 11 शून्य शून्य म्हणजेच किती उरतो 30 भागिले 5 उरतात आणि 5 30 म्हणजेच किती 6 किती तास लागतील 6 तास लागतील म्हणजे 330 किलोमीटर अंतर कारला 330 किलोमीटर अंतर कारला लागणारा वेळ किती आहे लागणारा वेळ किती लागेल 330 किलोमीटर अंतर कारला लागणारा वेळ तर किती तास लागतील 6 तास लागतील. ब प्रश्न काय विचारलेला आहे तर 8 तासात 8 तासात 8 तासात कापलेले अंतर. तर 8 तासात किती अंतर कापेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर 1 तासात कापलेले अंतर गुणिले किती करावं लागेल आपल्याला 8 तास. तर 1 तासात किती कापलं आपण काढलेलं किती तास 1 तासात तर 55 किलोमीटर गुणिले 8 करू. तर 8 पंचे 40 होतात 4 गेले हातचे 8 पंचे 40 आणि किती होतात 44 म्हणजेच किती 440 किलोमीटर अंतर ती 8 तासात कापते. म्हणून 8 तासात 8 तासात कार 440 किमी अंतर कापेल. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 29 मधल्या पहिल्या मधला 6वा प्रश्न. मागचे तर तुम्हाला समजलेच असतील तर पुढचा सुद्धा आपण बघूनच घेऊ. 3 एकर शेतीची मशागत करण्याकरिता ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते. तर 19 एकर शेती मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल. काय सांगितलंय 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला किती लिटर 12 लिटर डिझेल लागते. तर असे किती 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल. तर बघा पहिले तर आपल्याला 1 लिटरमध्ये किती एकर शेती मशागत करते ते काढावं लागेल. पहिले तर आपण असं लिहून घेऊ की 3 एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला
किती लिटर? तर 12 लिटर डिझेल लागतं ट्रॅक्टरला लागणारे डिझेल. ट्रॅक्टरला लागणारे डिझेल किती? तर 12 लिटर. 12 लिटर लागतं. म्हणून 1 एकर काय लिहू आपण? 1 एकर शेतीच्या मशागतीसाठी शेतीच्या मशागतीसाठी मशागतीसाठी लागणारे डिझेल बरोबर काय करावं लागेल आपल्याला? तर 3 एकर शेतीसाठी 3 एकर असं लिहू आपण. 3 एकर शेतीच्या मशागतीसाठी लागणारे डिझेल. 3 एकर शेतीच्या मशागतीसाठी लागणारे डिझेल. मशागतीसाठी असं लिहू आपण. साठी लागणारे डिझेल छेदात आपल्याला घ्यावं लागेल किती? 3. तर किती येतंय? हा थोडासा इकडंच घ्या म्हणजे तुम्हाला 3 एकरसाठी किती? 12 लिटर डिझेल लागतं. तर भागिले 3 करावं लागेल. 3 एके 3, 3 चोक 12. म्हणजेच किती? तर 1 एकर शेतीच्या मशागतीसाठी 1 एकर शेतीच्या मशागतीसाठी लागणारे डिझेल किती असणार आहे? तर 4 लिटर. किती लागणार आहे? तर 4 लिटर डिझेल लागणार आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? तर 19. म्हणून 19 एकर शेतीची मशागत मशागतीसाठी लिहू. मशागतीसाठी लागणारे डिझेल बरोबर 19 गुणिले किती करावं लागेल? 4. आणि जर गुणाकार केला तर 4 9 36 होतात. हातचे गेले 3, 4 एके 4 आणि किती? 7. म्हणजेच किती? 76 लिटर. किती? 76 लिटर डिझेल लागेल. म्हणून 19 एकर शेतीची मशागतीसाठी 76 लिटर डिझेल लागेल. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 29 मधला पहिल्यामधला 7वा प्रश्न. आता गणित समजत असेल म्हणजे मजाच येतच असेल तुम्हाला. तर आपण पुढचा सुद्धा प्रश्न बघू. तर बघा 7वा प्रश्न काय दिलेला आहे? एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्रॅम साखर मिळते. सविता ताईच्या शेतात एका तयार झालेला ऊस 50 टन आहे. तर या ऊसापासून किती साखर तयार होईल? तर बघा पहिले तर आपल्याला काय करावं लागेल? 48 टनापासून 48 टन ऊसापासून मिळणारी साखर किती मिळाली?
तर 48 टनापासून 5376 किलोग्रॅम इतकी साखर मिळाली. तर म्हणून आपण एक टन ऊसापासून मिळणारी साखर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 48 टन ऊसापासून मिळणारी साखर भागिले आपल्याला करावं लागेल किती, 48. तर किती, 5376 भागिले आपल्याला 48 करावं लागेल. म्हणजेच आपण भाग दिलं तर आपल्याला भाग दिल्यानंतर किती येतंय, तर 48 एके 48 बरोबर. 53 मधून जर 48 गेले तर किती राहतात, तर 5 राहतात आणि होतील किती, 57 येतील. तर परत 48 एके 48च होतील. वजाबाकी केली तर किती, हे 2 आणि ते 9 9 आणि किती, 96. म्हणजेच किती, 48 दुने 96 होणार आहेत. म्हणून तुम्ही असा सुद्धा दोन्ही सुद्धा भाग देऊन बघू शकता, किंवा 5376 तुम्ही 48 आहे तर दोन्ही भाग देत जा, तुम्हाला किती भेटेल, तर 112 किलोग्रॅम. किती, एका टनापासून किती भेटणार आहे साखर, 1 टन ऊसापासून मिळणारी साखर किती भेटतंय, तर 112 किलोग्रॅम. म्हणून 50 टन ऊसापासून 50 टन मिळणारी साखर तर आपल्याला काय करावं लागेल, तर 50 गुणिले किती करू, 112 करू. तर आपण जर गुणाकार केला तर 5 दुने 10 होतात, हातचे गेले 1, 5 एके 5 आणि 6 आणि 5 एके 5 आणि हा 1 0. तर किती होणार आहे, तर 5600 किलोग्रॅम इतकी साखर 50 टन ऊसापासून मिळणार आहे. म्हणून 50 टन ऊसापासून 5600 किलोग्रॅम साखर मिळणार आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न 7वा सुद्धा सोडवलेला आहे. सराव संच 29 मधला पहिला मधला 8वा प्रश्न काय दिलेला आहे, तर एका आमराईत 8 रांगात 128 झाडे, आमराई म्हणजे आंब्याची झाडे किती आहेत, 8 रांगात 128 झाडे आहेत. प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या समान असल्यास 13 रांगात किती झाडे असतील. तर बघा, पहिले तर आपल्याला काय, 8 रांगात असलेले आंब्यांची झाडे, 8 रांगात असलेल्या आंब्यांची संख्या, तर किती संख्या आहे, दिलेली आहे. 8 रांगात किती आहेत एकूण आंबे, 128 आंबे आहेत. म्हणून एका रांगेत असलेली आंब्यांची झाडे बरोबर 8 रांगात असलेल्या आंब्यांची संख्या
आंब्यांची संख्या भागिले किती करणार आहेत आपण 8, कारण की 8 रांगा आहेत आणि एकूण संख्या किती आहे 128 आहे. भागिले किती करू 8, तर भाग दिला तर किती 8 एके 8 उरतात 4 होतील किती 48. 8 पंचे 40 आणि 8 सक 48 म्हणजे किती आंबे 8 सक 48 म्हणजेच किती आंब्यांची झाडे असतील तर 16 झाडे असतील. म्हणून एक रांगेत असलेली आंब्यांची झाडे बरोबर किती 16 झाडे. म्हणून 13 रांगात म्हणून 13 रांगात म्हणून 13 रांगात 13 रांगात असलेली असलेली आंब्यांची झाडे आंब्यांची झाडे बरोबर एक रांगेत असलेली असलेली झाडे गुणिले किती करावं लागेल आपल्याला 13. तर एका रांगेत किती आपण काढले तर 16 झाडे एका रांगेत आहेत. तर आपल्याला अशा 16 गुणिले किती करावं लागतील 13. तर 16 गुणिले 13 केले तर किती होतात तर 208 होतात. आता तुम्ही गुणाकार करू शकता. तुम्ही आता गुणाकार करायला शिकलेत. म्हणून 13 रांगात असलेली आंब्यांची झाडे 208 इथे 208 आहेत. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहेत किंवा असतील असं आपण म्हणू शकतो. सराव संच 29 मधला शेवटचा प्रश्न, पहिल्यामधला शेवटचा जो 9वा प्रश्न आहे. काय दिलेला आहे मागचे प्रश्न तर तुम्हाला समजलेच असतील, तर हा 9वा सुद्धा समजून घ्या. तर एका शेततळ्यामध्ये 1,20,000 लिटर पाणी साठते. ते शेततळे तयार करण्यासाठी 18,000 रुपये खर्च येतो. तर 4,80,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती शेततळी तयार होतील व त्यासाठी किती रुपये खर्च येईल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पहिले तर अशी 4,80,000 लिटरसाठी किती शेततळे बांधावी लागतील ते काढावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला ती तेवढी जी तळे तयार होतील त्याच्यासाठी 18,000 एक शेततळे याप्रमाणे किती खर्च होते असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून एका शेततळ्याची पाणी साठवण्याची क्षमता बरोबर किती आहे तर 1,20,000 लिटर इतकी आहे. पाण्याचा एकूण साठा किती पाण्याचा साठा करायचा आपल्या पाण्याचा एकूण साठा आपल्याला किती करायचा आहे तर 4,80,000 लिटर एकूण साठा करायचा आहे. म्हणून 4,80,000 लिटर पाणी साठवण्यासाठी लागणारी शेततळे किती लागतील. म्हणून शेततळे इथे मी लिहितोय. तर पाण्याचा एकूण साठा एकूण साठा
भागिले एका शेततळ्याची पाणी साठवण्याची क्षमता. पाणी साठवण्याची क्षमता. तर किती पाण्याचे एकूण साठा आपल्याला करायचे, तर 4,80,000 भागिले आपल्याला काय करावं लागेल, तर 1,20,000. तर बघा, हा शून्य गेला, हा 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 गेला, वरती 4 शून्य, छेदातही 4 शून्य, म्हणून ते जातात कुठे, एकक स्थानी. आणि 12 एके 12, 12 दुणे 24 आणि 12 त्रिक 36 आणि 12 चौक 48, म्हणजेच किती, 4. म्हणून किती शेततळी, तर 4 शेततळी. 4 शेततळी बांधावे लागतील. तर म्हणून एक शेततळे तयार करण्यासाठी लागणारा खर्च किती आहे, तर 18,000 रुपये आहे. तर अशी आपल्याला किती शेततळे बांधायचे आहेत, म्हणून 4 शेततळी तयार करण्यासाठी 4 शेततळी तयार करण्यासाठी लागणारा खर्च बरोबर काय लिहावं लागेल आपल्याला, तर एक शेततळे तयार करण्यासाठी एक शेततळे तयार करण्यासाठी लागणारा खर्च गुणिले किती करू आपण, 4. म्हणून किती, एक शेततळे तयार करण्यासाठी खर्च येत होता, तर 18,000 गुणिले किती करू, 4. तर किती होतात, 18 चौक 72 होतात. आणि किती, 3 शून्य, म्हणजेच किती, 72,000 रुपये खर्च. 4 शेततळे बनवण्यासाठी किती खर्च येणार आहे, तर 72,000 रुपये येणार आहे. म्हणून 4,80,000 लिटर पाणी साठवण्यासाठी 4 शेततळी तयार होतील. किती तयार होतील, तर 4. व त्यासाठी 72,000 रुपये खर्च येईल. अशा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि इथेच आपला सराव संच जो 29 आहे तो संपलेला आहे. आणि तुम्हाला शिकवलेलं समजलंच असेल आणि सबस्क्राईब तर तुम्ही करून ठेवलंच असेल, तर लाईकसुद्धा करून जा आणि काही सांगायचे असेल तर कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.